प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. हे माझ्या जीवा परमेश्वराची स्तुती कर. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची मी स्तुती करेन. आम्हास देवामध्ये धैर्य आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो. हे आपल्याला ठाऊक आहे, कारण त्याचे कान आपल्या प्रार्थनेकडे असतात, आपल्या हाकेकडे त्याचे कान असतात. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. आणि जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरिता प्रार्थना करावी आणि देव त्यास जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही. हे सर्व अनिती हे पाप आहे, पण असेही पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही. आम्ही जाणतो की जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत राहत नाही. जो देवापासून जन्मलेला आहे देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्यास हात लावू शकत नाही. आणि आम्हास माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत आणि संपूर्ण जग हे त्याच्या वाईटाच्या नियंत्रणाखाली आहे, पण कुणाच्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे यासाठी की जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ठाई आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे. हे जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन लाभले आहे. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. हो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया. कुणावर? येशू ख्रिस्तावर. धन्यवाद. आमेन.